नमस्कार. आज आपण एका खूप रंजक विषयावर बोलणार आहोत. आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर. हो, म्हणजे जगातल्या सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक म्हणून त्याची ओळख आहे. अगदी. आकडेवारी पाहिली तर 2.5 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे असं म्हणतात. हो, आणि दर महिन्याला मिळणारं दान पण प्रचंड आहे, म्हणजे साधारण 300 ते 400 कोटी रुपये. आणि सोनं? ते तर जवळपास 11 टनांपेक्षा जास्त आहे म्हणे. बरोबर. त्यात तो 1000 किलोचा मुकुट आहे, 2.5 टनांचं सोन्याचं कवच आहे. कल्पना करणं पण कठीण आहे. खरंय. पण मग इतकी अफाट संपत्ती असताना एक गोष्ट ऐकायला मिळते की भगवान व्यंकटेश्वर स्वतः कर्जात आहेत. हे कसं काय? हो, हा एक श्रद्धेचा भाग आहे, पण मोठा विरोधाभास वाटतो नाही का? पौराणिक कथेनुसार त्यांनी कुबेराकडून कर्ज घेतलं होतं. अच्छा, पद्मावतीशी विवाह करण्यासाठी. हो, अगदी. आणि असं वचन दिलं होतं की ते कर्ज कलियुगाच्या अंतापर्यंत फेडतील. म्हणजे बघा, एका बाजूला एवढी संपत्ती आणि दुसरीकडे ही कर्जाची संकल्पना. खरंच अनोखं आहे. म्हणूनच आज आपण या मंदिराशी जोडलेली काही रहस्य आणि कथा ज्या आपल्या स्रोतांमध्ये आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नक्की. सुरुवात कुठून करायची? मला वाटतं ती मूर्तीला घाम येण्याची गोष्ट खूप चर्चेत असते. हो, म्हणजे गाभाऱ्याचं तापमान जेमतेम 20 अंश सेल्सिअस असतं म्हणतात. तरीही मूर्तीला चक्क घाम येतो. असं सांगितलं जातं. हो, आणि तो घाम पुजारी रेशमी वस्त्राने नियमितपणे पुसतात सुद्धा. यामागे काही वैज्ञानिक कारण दिलं जातं का? की हा फक्त श्रद्धेचाच भाग आहे? नाही, वैज्ञानिक स्पष्टीकरण तर मिळत नाही. लोक याला देवाच्या सजीवतेचं प्रतीक मानतात. अच्छा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मूर्तीवरचे केस. ते म्हणे खरे मानवी केस आहेत. हो, आणि असंही म्हणतात की ते हजारो वर्षांपासून तुटलेले नाहीत किंवा गुंथलेलेही नाहीत. हजारो वर्ष केस न तुटता न गुंताता हे कसं शक्य आहे? यामागे नीलादेवीची एक कथा आहे की तिने आपले केस कापून देवाला अर्पण केले होते. हो का? म्हणून स्त्रिया केस दान करतात तिथे. हो, अशी एक श्रद्धा आहे. वैज्ञानिकदृष्ट्या आहे, अनाकलनीय आहे, पण परंपरा आहे. आणि याच परंपरेला जोडून अजून एक गूढ आहे ना, तो दिवा. अगदी. मूर्तीसमोर एक दिवा आहे जो हजारो वर्षांपासून तेवत आहे असं म्हणतात. ओ, तेल किंवा वातीशिवाय. हो, तेल किंवा वातीशिवाय तो कसा जळतो हे एक गूढच आहे. याबद्दल काही संशोधन झालंय का? म्हणजे DRDO वगैरे? असं ऐकिवत आहे की DRDOने काहीतरी पाहिलं होतं, पण त्याचे निष्कर्ष कधी समोर आले नाहीत, त्यामुळे निश्चित काही सांगता येत नाही. म्हणजे अजून एक रहस्य. आणि असंच एक रहस्य त्या गावाचं पण आहे ना, जिथून पूजेचं साहित्य येतं. हो हो, बरोबर. मंदिरापासून साधारण 23 किलोमीटरवर एक गाव आहे म्हणतात. पण ते गाव कोणी पाहिलं नाहीये किंवा तिथे जाता येत नाही. नाही, असं म्हणतात की ते गाव खूप रहस्यमयी आहे आणि बाहेरील व्यक्ती तिथे पोहोचू शकत नाही. तिथूनच फुलं, दूध, तूप वगैरे पूजेसाठी येतं. कमाल आहे. म्हणजे त्या गावाचं अस्तित्वच एक मोठं गूढ आहे. हो, आणि तसंच मूर्तीच्या पाठीमागचा भाग पाहण्यास मनाई आहे. हो का? त्यामागे काय कारण सांगतात? अनेक समजुती आहेत. काही जण म्हणतात की तिथे गुप्त मार्ग आहे, तर काही म्हणतात की ते वैकुंठाचं द्वार आहे. वैकुंठाचं द्वार? स्वर्गाचं? हो, आणि तिथे खूप मोठी वैश्विक ऊर्जा केंद्रित आहे असंही मानलं जातं. या सगळ्या गुढतेमध्ये अजून भर पडली ती 1987च्या घटनेमुळे, म्हणतात ना, कार्बन डेटिंगबद्दल. हो, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने म्हणजे ASIने मूर्तीचं वय ठरवण्यासाठी कार्बन डेटिंगचा प्रयत्न केला होता. पण तो यशस्वी झाला नाही. नाही, असं सांगतात की त्यांची उपकरणं तिथे अचानक बंद पडली. का बंद पडली याचं समाधानकारक उत्तर नाहीये. अच्छा, म्हणजे या घटनेने गूढ आणखी वाढवलं. अगदी. आणि सगळ्यात अलीकडची चर्चा म्हणजे नासाच्या एका कथित प्रोजेक्टबद्दलची. प्रोजेक्ट गरुड. हो, ऐकलं थोडंफार, पण याबद्दल अधिकृत माहिती नाहीये ना? नाही, अधिकृत काहीच नाही. पण असं बोललं जातं की 2020 मध्ये तिरुपती पर्वताखाली एक मोठा अज्ञात ऊर्जा स्रोत सापडला. ऊर्जा स्रोत? म्हणजे नक्की काय? जिओथर्मल वगैरे? हो, तसाच काहीसा प्रकार, जो दरवर्षी वाढत आहे असंही म्हटलं जातं. आणि त्याची एक भविष्यवाणी पण आहे म्हणे 2035ची. हो, असं म्हणतात की 2035 पर्यंत तिथे एक मोठं चुंबकीय वादळ येऊ शकतं. पण हा अहवाल कधी सार्वजनिक झाला नाही, त्यामुळे खरं खोटं देव जाणे. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर ह्या मंदिराबद्दल काय काय गोष्टी आहेत? अफाट संपत्ती, कर्जाची कथा, मूर्तीचा घाम, हजारो वर्षांचे केस, न विझणारा दिवा. रहस्यमयी गाव, कार्बन डेटिंगचा अयशस्वी प्रयत्न आणि आता हे नासाचं कथित निरीक्षण. बरोबर.
हे फक्त एक धार्मिक स्थळ नाहीये तर. अजिबात नाही. ही श्रद्धा, परंपरा, पौराणिक कथा आणि न उलगडलेली रहस्य यांचं एक विलक्षण मिश्रण आहे. हजारो वर्षांची श्रद्धा एका बाजूला आणि दुसरीकडे आधुनिक विज्ञानाच्या कसोट्या. हो, आणि काही लोक तर मूर्तीच्या मागे किरणोत्सारी गुणधर्म म्हणजे रेडिओ ॲक्टिव्हिटी असावी असा पण अंदाज लावतात. खरंच, इथे श्रद्धा आणि विज्ञानातली सीमारेषा खूपच धुसर होऊन जाते. अगदी. त्यामुळे विचार करायला लावणारा प्रश्न हा आहे की जिथे लोकांची एवढी अढळ श्रद्धा आहे, तिथे अशा गोष्टींना फक्त वैज्ञानिक निकषांवरच तपासायचं का? की श्रद्धा आणि विज्ञान एकत्र नांदू शकतात. हो, किंवा या कथा आणि रहस्य मंदिराचं महत्त्व वाढवतात की फक्त आपलं कुतूहल जागृत करतात? यावर प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं नाही का?